Hello everyone, welcome you all. So today in this video we are going to discuss about a comprehensive analysis regarding the Science 2 paper which will be asked in the state board, class 10 state board. येणाऱ्या काळामध्ये आपली जी एक्झाम आहे या परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्र आहेत ते संभ्रमावस्थेत असतात आणि त्यांना समजत नाही की कुठला अभ्यास कसा करायचा. त्यासाठीच आपण घेऊन आलो आहेत आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ रिगार्ड्स टू युअर अपकमिंग एक्झाम. तर चला सुरुवात करूयात. सुरुवातीला एक्झामकडे क्वेश्चनकडे जायच्या अगोदर आपण पेपर पॅटर्न डिस्कस करूयात. काय असते मित्रांनो, बघा, सायन्स 1 आणि सायन्स 2 असे दोन पेपर असतात ज्याच्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत क्वेश्चन्स रिगार्डिंग सायन्स 2. पर्टिक्युलरली सायन्स 2 या पेपरमध्ये बायोलॉजी रिलेटेड जे काही अकाउंट्स आहेत ते 40 मार्काला आपण विचारात घेणार आहोत. त्या 40 मार्कांसाठी तुम्हाला बघा स्क्रीनला दिसत असेल क्वेश्चन 1, 2, 3 अँड 4 असे 4 क्वेश्चन पाहायला मिळतील. त्या क्वेश्चन 1 मध्ये ए आणि बी असे दोन सेक्शन असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन की शॉर्ट आन्सर क्वेश्चन, ज्याला आपण आन्सर इन द वन सेंटेन्स असं म्हणतोय, अशा दोन प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पुढे जर गेलो तर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 इथं तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत, आन्सर रायटिंग करायचे आहेत. इन दॅट पर्टिक्युलर सेक्शन क्वेश्चन 2 विल रिगार्ड्स टू द सायंटिफिक रिझन, आणि सायंटिफिक रिझन कुठल्या कुठल्या चॅप्टरला कुठल्या कुठल्या प्रकारचे येतील ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 3 हा जो आहे याच्यामध्ये थोड्या तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन द्यावं लागतील, जिथं तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन किंवा एखादी सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन और वी कॅन से पॅराग्राफ टाईप क्वेश्चन पाहायला मिळतील. आणि तसंच क्वेश्चन 4 जिथं तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन एक विचारणार आहे जो 5 मार्काला असणार आहे. मार्किंग सिस्टीम आपण या साईडला दिलेली आहे. तर बघा पुढे जाऊयात. तर सायन्स 2 पेपर विचारात घेताना पहिला जो चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे दॅट इज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन पाहत असताना तुम्हाला याच्यामध्ये काय बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत, सो त्याला आपण थोडं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस देऊयात. हेरिडिटी दॅट इज अ कॉन्सेप्ट वेअर अ जीन और द कॅरेक्टर्स ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर और वी कॅन से पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. आता ज्यावेळेस पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग एखादं कॅरेक्टर ट्रान्सफर होते आहे याचा अर्थ देअर इज समथिंग बायोमॉलिक्यूल विच रिफ्लेक्ट दॅट कॅरेक्टर्स इन टू द नेक्स्ट जनरेशन. आणि तो जो बायोमॉलिक्यूल आहे त्याला आपण DNA किंवा जेनेटिक मटेरियल असं म्हणतोय. त्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतील. अलॉंग विथ दॅट हेरिडिटी कॉन्सेप्ट वी ऑल्सो टॉक अबाउट दी सेंट्रल डोग्मा, जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक या चॅप्टरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सेंट्रल डोग्मा पाहत असताना त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन अशा 3 कॉन्सेप्ट आहेत. तर क्वेश्चन नंबर 1 बघा, जिथं आपण डिफाईन बघतो आणि डिफाईन म्हणत असताना बघा बॉल पेन पॉईंट नाव. सो डेफिनेशन 1 मार्क्ससाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या विचारल्या जातील. सो हेरिडिटी, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, सेंट्रल डोग्मा काय कॉन्सेप्ट आहे, म्युटेशन कशाला म्हणतात, व्हॉट इज फॉसिल्स आणि कार्बन डेटिंग, यावर एक एक मार्काचे क्वेश्चन अपेक्षित आहे. याच्यापैकी एक किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला पेपरला पाहायला मिळायची शक्यता आहे. नाव व्हॉट इज हेरिडिटी, बेसिकली आता आपण डिस्कस केलं, हेरिडिटी इज नथिंग बट द मेकॅनिझम वेअर a genetic material or we can say a definite character transfer from one generation to another generation generally. आता ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन हे दोनही पार्ट सेंट्रल डोग्मामध्ये ॲक्युमुलेट होतात. ट्रान्सक्रिप्शनमध्ये सिंपल आपण लक्षात ठेवायचं आहे फॉर्मेशन ऑफ द mRNA, आणि ट्रान्सलेशनमध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे mRNA इज ट्रान्सलेटेड टू द प्रोटीन, ओके, आणि तिथे अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स तुम्हाला डिफाईन करायचा असतो. नाव म्युटेशन, इट इज अ सडन चेंज ऑकर इन द जेनेटिक मटेरियल ऑफ द ऑर्गॅनिझम. फॉसिल्सची डिफेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि त्याचप्रमाणे कार्बन डेटिंग, कार्बन डेटिंगमध्ये C12 C14चा रेशो, तो कार्बन डेटिंग कोणी आयडेंटिफाय केला, कोणी इन्व्हेंट केला आणि त्याला मिळालेलं नोबेल प्राईज, या 1-2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलात तर हे सगळे क्वेश्चन हँडल होईल. नेक्स्ट आपण जाऊयात. आता पुन्हा बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन याच्यासाठी तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन अपेक्षित आहेत. त्याच्यासाठी आपण एक डायग्राम इथे घेतली आहे बघा. नाव ट्रान्सक्रिप्शन ज्यावेळेस आपण बोलतोय, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, तर एक DNA फ्रॅगमेंट तुम्हाला दिला असेल, दॅट DNA फ्रॅगमेंट वर व्हॉट एव्हर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस आर देअर, दॅट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस विल बी ट्रान्सक्राइब्ड इन द फॉर्म ऑफ mRNA, आणि कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. तर त्याच्या संदर्भात ट्रान्सक्रिप्शन, whatever the mRNA sequence we have,
त्या mRNA सिक्वेन्सला प्रत्येक 3 न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स, ज्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतोय, त्या ट्रिपलेट कोडॉनच्या अगेन्स्ट तुम्हाला अमायनो ॲसिड्स एंटर करतील अँड देन प्रोटीन विल बी फॉर्म. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. देन म्युटेशन, जसं आपण बोललो, जर एखादा मेन सिक्वेन्स ऑफ द जीन आहे आणि त्या जीनच्या सिक्वेन्समध्ये आयदर देर इज सम काइंड ऑफ अ सडन चेंज, इट माइट बी डिलिशन, इट माइट बी ॲडिशन, और इट माइट बी रिप्लेसमेंट ऑफ द न्यूक्लिओटाइड बेसिस, तर त्याला आपण म्युटेशन म्हणतो. पण तो चेंज हा सडन असला पाहिजे. चला पुढे जाऊयात. देन तुम्हाला इव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन हा पाहायचा आहे. इव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन पाहत असताना आपल्याकडे ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस आहेत, मार्फोलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत, पॅलेंटिओलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत. अशा भरपूर साऱ्या इव्हिडन्सेस तुम्हाला दिले आहेत. आता याचा अभ्यास करत असताना जस्ट यू हॅव टू गो विथ द डायग्राम. ज्या ज्या डायग्राम आपल्याला दिले आहे इथे आपण बघूयात एकदा. जस्ट रिमेंबर बघा. तर इथे ही जी डायग्राम आहे पहिली तुम्हाला दाखवते ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस सोबतच आपल्याला दोन गोष्टी आणखी लक्षात ठेवायच्या आहे. होमोलोगस ऑर्गन आणि ॲनालॉगस ऑर्गन कशाला म्हणतात त्याचे डेफिनेशन सुद्धा तुम्हाला सोबत लक्षात ठेवायचे आहेत. होमोलोगसमध्ये एक शब्द लक्षात ठेवायचा, ओरिजिन सेम असलं पाहिजे, आणि ॲनालॉगसमध्ये ओरिजिन डिफरंट, फंक्शन सेम. ओके, स्ट्रक्चर. सो लाईक दिस ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेसचे एक्झाम्पल्स कुठले कुठले असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. देन ओके, नाव दिस टॉपिक, दिस डायग्राम रिफ्लेक्ट दी मार्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. तुम्हाला पेपरला डायरेक्ट अशी डायग्राम दिल्या जाईल, यापैकी कुठली तरी एक, आणि तुम्हाला ओळखायचं असेल की काय तो डायग्राम रिफ्लेक्ट करतोय अबाउट दी मार्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. ही जी डायग्राम आहे इथे क्लिअरली मेन्शन आहे, दॅट इज एम्ब्रियॉनिक स्टेजेस. आणि या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की इनिशियल स्टेजेस ज्या असतात ते इनिशियल स्टेजेस जनरली सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सेम असतात. सो दॅट इनिशियल स्टेज आपल्याला सांगते की कुठेतरी इव्हॉल्युशनरी सिग्निफिकन्समध्ये आपण ॲन्सेस्टर लेवलला सेम होतो. आता इथे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट तुम्हाला लक्षात ठेवायची. अशी डायग्राम डायरेक्ट दिल्या जाईल, यावर लॉंग आन्सर क्वेश्चन येत नाही. या डायग्राम बेसवर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. पुढे जाऊयात. और सपोज काही PYQs मध्ये मागच्या आलेल्या पेपरमध्ये तुम्हाला असा चार्ट सुद्धा दिसेल ज्याच्यामध्ये इव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन दिले असतात आणि 4 बॉक्स तुम्हाला रिकामे असतात. इथं तुम्हाला लिहायचं आहे. सपोज मार्फोलॉजिकल असेल, सिमिलॅरिटीज, स्ट्रक्चर ॲनाटॉमिकल झाले, इथं तुम्ही पॅलेंटोलॉजिकल लिहू शकता, पॅलेंटिओलॉजिकल, और इथे आपण एम्ब्रिओलॉजिकल. सो सपोज असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला जस्ट ते बॉक्स फिलअप करायचे आहेत अँड यू विल गेट 2 मार्क्स. तर दिस विल बी अबाउट दी इव्हिडन्सेस. ओके, आणखी एक महत्त्वाचा क्वेश्चन आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे विथ रिस्पेक्ट टू द चॅप्टर नंबर 1, ज्याला आपण लिहितो कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स काय असतात मित्रांनो बघा. ज्यावेळेस आपण एखादा ऑर्गॅनिझम स्टडी करतो आणि त्याची इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप बघतो, ज्याला आपण फायलोजेनी सुद्धा म्हणतोय, तर त्या फायलोजेनीमध्ये एखादा ऑर्गॅनिझम इव्हॉल्व होत असताना एक स्पीसीज आहे आणि सेकंड स्पीसीज तयार झाली, त्याच्यामध्ये जे काही सिमिलॅरिटीज आहेत, लेट्स से फॉर एक्झाम्पल सेम कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे येणाऱ्या ॲनिमल किंगडममध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे, जिथे आपण बेलानोग्लॉससचं एक्झाम्पल घेतोय कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सचं कनेक्टिंग लिंक म्हणून. तसेच काही एक्झाम्पल तुम्हाला इथे दिले आहेत, जसं डकबिल प्लॅटिपस, लंगफिश, पेरिपॅटस माहिती असेल तुम्हाला, ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडामधला कनेक्टिंग लिंक आहे. तर हे काही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे विथ रिस्पेक्ट टू द कनेक्टिंग लिंक्स. यावर सुद्धा डायग्राम बेस्ड क्वेश्चन अपेक्षित आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस पार्ट 1. लाईफ प्रोसेस पार्ट 1 इट इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतात तेवढे सगळे क्वेश्चन लक्षात ठेवायचे आहेत. एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता बघा, क्वेश्चन नंबर 1 ज्यावेळेस आपण विचार करतो 1 मार्क्ससाठी काही डेफिनेशन्स आवश्यक आहेत. आता ज्यावेळेस हे सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार, यासोबत काही गोष्टी अशा ज्या स्क्रीनवर लिहिल्या नाही त्या मी वर्बली सांगणार, त्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं चॅप्टर नंबर 1 आपण पाहिला, त्याच्यामध्ये हेरिडिटीची कॉन्सेप्ट आली, तर ती हेरिडिटी कॉन्सेप्ट कोणी दिली किंवा म्युटेशन कॉन्सेप्ट कोणी दिली, कुठले सायंटिस्ट होते, ते 1-2 शब्द तुम्ही लक्षात ठेवलात तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला मदत होणार आहे. नाव हिअर लाईफ प्रोसेस पार्ट 1. लाईफ प्रोसेस पार्ट 1 मध्ये आपल्याला जस्ट 2 कॉन्सेप्टवर फोकस करायचा आहे. कॉन्सेप्ट नंबर 1 दॅट इज द रेस्पिरेशन, आणि कॉन्सेप्ट नंबर 2 ती आहे सेल डिव्हिजन. आता रेस्पिरेशन म्हणत असताना काही बेसिक गोष्टी मी सांगतोय. रेस्पिरेशन आणि ब्रिदिंग या 2 वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. ओके, रेस्पिरेशन इट इज अ मेटाबॉलिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, ग्लुकोज ब्रेकडाऊन करतोय. सो इट इज द कॅटाबॉलिझम ऑफ ग्लुकोज. जो ग्लुकोज ॲज अ कार्बोहायड्रेट आपण इंटेक करणार, त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये करत असताना झालेल्या प्रोसेसला आपण रेस्पिरेशन म्हणतोय.
या चॅप्टरमध्ये तुम्हाला 3 प्रोसेस डिस्कस केल्या आहे रिगार्डिंग द ॲरोबिक रेस्पिरेशन, दॅट इज ग्लायकोलायसिस, देन लिंकिंग रिॲक्शन एक असते ते क्रेब्स सायकल आणि ETS. त्यातली आपल्याला जास्त महत्त्वाची लक्षात ठेवायची ग्लायकोलायसिस, जी दोघांमध्ये कॉमन असेल ॲरोबिक आणि ॲनारोबिकमध्ये. चला, सो डेफिनेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, न्यूट्रिशन काय असतात, न्यूट्रियंट्स काय असतात, प्रोटीन कशाला म्हणायचं, हाच प्रोटीन आपण पहिल्या चॅप्टरला तयार केला होता, mRNA टू द प्रोटीन, ज्याला आपण ट्रान्सलेशन म्हटलं. नाव दॅट प्रोटीन. आता स्टेप्स फॉर द एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन म्हणजे जस्ट वी हॅव टू क्रिएट ATP. त्या ATPच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर सोबत तुम्हाला जायचं आहे अलॉंग विथ इट्स लॉंग फॉर्म, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट कसं तयार होईल. रेस्पिरेशन बोलत असताना 2 पार्ट लक्षात ठेवायचे, ॲरोबिक रेस्पिरेशन आणि अनारोबिक रेस्पिरेशन. बेसिक कॉन्सेप्ट काय असतात, सपोज अ सेल इज युटिलायझिंग ऑक्सिजन फॉर दी रेस्पिरेशन, त्याला आपण लिहितो ॲरोबिक, आणि विदाउट ऑक्सिजन होत असेल त्याला लिहितो आपण ॲनारोबिक. आता इथे बघा, सो अलॉंग विथ स्टेप्स फॉर एनर्जी प्रोडक्शनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि ETS, ज्याला आपण लिहितो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता जर हा क्वेश्चन तुम्हाला रायटिंगसाठी आला तर काय लिहायचं, सपोज ग्लायकोलायसिस इज देअर. ग्लायकोलायसिसला बेसिक तुम्ही लिहू शकता फर्स्ट स्टेप ऑफ द रेस्पिरेशन, ॲरोबिक किंवा ॲनारोबिक दोघांमध्ये यूज होते. काय होते याच्यामध्ये, तर जो आपला रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असतो, प्रायमरी रेस्पिरेटरी सबस्ट्रेट, ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, मेजॉरिटीली इट इज अ ग्लुकोज, बट इफ देर इज समथिंग अनदर कार्बोहायड्रेट, तो पण आधी ग्लुकोजला कन्वर्ट होईल, आणि त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये होणाऱ्या प्रोसेसला आपण लिहितो दॅट इज ग्लायकोलायसिस. हा शब्द ग्लायकोलायसिस का आला बघा, सो ग्लायको दॅट इज नथिंग बट दी ग्लुकोज, इट रेफर्स टू द ग्लुकोज, आणि लायसिस म्हणजे कॅटाबॉलिझम किंवा ब्रेकडाऊन. मग ग्लुकोजचं होणारा ब्रेकडाऊन म्हणून त्याला आपण लिहितो ग्लायकोलायसिस. ही प्रोसेस सायटोप्लाझमला होणार आहे. नाव वन्स दी पायरुविक ॲसिड डेव्हलप ऑर क्रिएटेड इन द सायटोप्लाझम, मग त्याला कुठेतरी मायटोकॉन्ड्रियाला मेटाबोलाइज केलं जाते, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये होणारी जी काही रिॲक्शन आहे सायक्लिक रिॲक्शन, त्याला आपण क्रेब्स सायकल किंवा TCS सायकल किंवा मग सायट्रिक ॲसिड सायकल असं सुद्धा म्हणतो. तुमच्या पुस्तकामध्ये जो शब्द दिला आहे तो आहे क्रेब्स सायकल. कधी कधी याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात की क्रेब्स सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल का म्हणतात, ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इन द क्रेब्स सायकल ज्यावेळेस पायरुविक ॲसिड एंटर होईल लिंकिंग रिॲक्शनच्या नंतर, तो ॲसिडिल कोएमध्ये कन्वर्ट होतो. ती स्टेप जास्त लक्षात नाही ठेवायची. ॲसिडिल कोए मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यावर पहिला जो प्रोडक्ट आहे ऑक्झॅलोॲसिटेट प्लस ॲसिडिल कोए, पहिला प्रोडक्ट सायट्रेट तयार होतोय, 6 कार्बन कंपाऊंड, आणि म्हणून त्या सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल असं म्हणतोय. क्रेब्स सायकल म्हणण्यामागचं रिझन की ही सायकल जो डिस्कवर करणारा सायंटिस्ट होता सर हान्स क्रेब्स, त्याच्या नावावरून याला क्रेब्स सायकल आपण म्हणतोय. तसंच ॲरोबिक रेस्पिरेशन पाहत असताना ऑक्सिजनचा रोल काय असेल, ऑक्सिजन नसेल तर काय होईल, ऑक्सिजन असेल तर काय होईल, असं सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन जरी आले तर तुम्हाला ते हँडल व्हायला हवेत. नाव नेक्स्ट, येस, स्ट्रक्चर ऑफ ATP, त्याच्यानंतर NADH आणि FADHचे फुल फॉर्म काय असतात. NADH निकोटिनामाइड डायमाइन, ओके, आणि फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे जे NADH आणि FADH जे लॉंग फॉर्म आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, आणि ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हा सुद्धा एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. ॲरोबिक आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन मधला डिफरन्स एक क्वेश्चन 2 मार्काला विचारू शकतात, किंवा ॲरोबिक रेस्पिरेशन चार्टच्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला त्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन अपेक्षित आहेत. नाव कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असते बघा, कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीन. क्लिअरली पुस्तकामध्ये मेन्शन आहे किती किलो कॅलरी फॉर 1 मोल कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड असेल, तर त्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे 1 मार्क्ससाठी. नाव विटॅमिन्स काय असतात, व्हॉट आर द विटॅमिन्स, आणि विटॅमिन टाइप्स कुठले आहेत, A, B, C, D, E आणि K ज्याला आपण म्हणतो. त्याच्यापैकी वॉटर सॉल्युबल किती आहेत आणि लिपिड सॉल्युबल किती आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. वॉटर सॉल्युबल विटॅमिन कोणते आणि लिपिड सॉल्युबल विटॅमिन कुठले, तर त्याच्यावर तुम्हाला एखादा क्वेश्चन अपेक्षित राहील. देन मग गिव्ह रिझनसाठी एक क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे, समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल वाय दे एक्झिबिट ॲन ॲरोबिक रेस्पिरेशन. बघा, ॲनारोबिक रेस्पिरेशन जनरली आपण बोलतो की ॲरोबिक रेस्पिरेशन जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला हायर प्लांट्स आणि हायर ॲनिमलला मिळणार. असे सगळे सेल जे युकॅरियोटिक सिस्टीममध्ये येतात, ज्याच्यामध्ये प्रॉपर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आहे, न्यूक्लियस आहे, त्या सेलमध्ये होणारं रेस्पिरेशन विथ द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण लिहितो ॲरोबिक रेस्पिरेशन. पण काही हायर ॲनिमल्स काही सबस्टेन्शियल केसेसमध्ये ॲनारोबिक कंडिशन सुद्धा दाखवतात. फॉर एक्झाम्पल, इन अवर बॉडी RBC अँड मसल सेल्स एक्झिबिट ॲनारोबिक रेस्पिरेशन. जेव्हा आपण हेवी एक्सरसाइज परफॉर्म करतोय त्या कंडिशनमध्ये काय सिच्युएशन असेल ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
त्याचं गिव्ह रिझन तुम्हाला लिहायला लागेल. देन वाय वी फेल एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइज, हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे, तो तुम्ही प्रिपेअर करायचा आहे. आता बघा, नॉर्मल जे आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहेत त्याला लागलेला ऑक्सिजन आपण इनहेल करतो, ओके, आणि त्याला मेटाबॉलाइज करतो. बट वेन यू आर गो फॉर द एक्सेसिव्ह एक्सरसाइज किंवा हेवी रनिंग वगैरे केलं, त्या कंडिशनला आपल्याला पर्स्पायरेशन रेट वाढलेला दिसतो, हार्ट रेट वाढलेला दिसतो, कारण ऑक्सिजनची डिमांड ही वाढलेली असते. तर हेवी एक्सरसाइज नंतर तुम्हाला एक्झॉस्टेड का फील होते? इट लिटिल हायपोक्सिया म्हणता येणार नाही त्याला, पण एक्झॉस्टेड का फील होते? कारण ऑक्सिजन लेवल कमी असते, आपण जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो. तर तो सुद्धा क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा. देन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, फायबर्सचं इम्पॉर्टन्स न्यूट्रिएंट्समध्ये काय असेल, त्याचं रिझन किंवा त्याची इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि लास्ट जो एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे या चॅप्टरमधला, तो आहे मायटोसिस. मायटोसिस काय असते मित्रांनो? बघा, मायटोसिस इट इज वन ऑफ द टाईप ऑफ सेल डिव्हिजन, जो तुम्हाला सोमॅटिक सेलमध्ये पाहायला मिळेल. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे जनरली सेल असतात, एक आहे सोमॅटिक सेल, एक आहे गमेटिक सेल. सोमॅटिक सेल म्हणजे असे सेल जे आपल्या पूर्ण बॉडी ऑर्गन्सला तयार करतात, किंवा पूर्ण जी काही तुमची मॉर्फोलॉजी अॅनाटॉमी आहे त्याचं कन्स्ट्रक्शन करणारे सेल म्हणजे सोमॅटिक सेल. फक्त गॅमेट्स सोडून, गॅमेट्स जे असतात दे आर हॅप्लॉइड सेल, त्याच्यामध्ये ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम इज देअर, त्याला आपण लिहितो गॅमेटिक सेल. तर गॅमेटिक सेलमध्ये होणारी प्रोसेस दॅट इज मिओसिस, रिडक्शन, डिव्हिजन. पण तुम्हाला मिओसिसपेक्षा जास्त फोकस करायचा आहे मायटोसिसला या चॅप्टरसाठी. आणि मायटोसिस दॅट इज इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये डिप्लॉइड सेल असेल तर तो डिवाइड होऊन डिप्लॉइड सेलमध्येच कन्वर्ट होईल. तर त्याच्या स्टेजेसमध्ये जस्ट 4 स्टेजेस आर देअर, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टीलोफेज. जस्ट एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवायचं. सपोज इथं जर आपण विचार केला तर एक सेल सायकल कन्सिडर करायची, आणि सेल सायकलमध्ये नाव हिअर एक लॉंगेस्ट फेज असते, त्याला आपण लिहितो इंटरफेज. इंटरफेजमध्ये आहे G1, देन S आणि G2, आणि मग याच्या 4 फेजेस करायच्या, ज्याला आपण लिहितो एम फेज. आणि या एम फेजमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, तुम्हाला या 4 स्टेजेसला फोकस करायचा आहे. प्रोफेजमध्ये काय होणार? न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला सुरुवात होते, ठीक आहे, न्यूक्लिओला डिसॅपियर होतो. मेटाफेजला काय होईल? एक एक पॉईंट लक्षात ठेवायचा, इक्वेटोरियल प्लेनला सगळे क्रोमोझोम येणार आहे. देन ॲनाफेजला काय होणार आहे? ॲनाफेजला स्पिंडल फायबर असेंब्ली तयार झाली असते, आणि 2 पोलकडे अर्धे अर्धे क्रोमोझोम शिफ्ट होतात. टीलोफेजला रिव्हर्स प्रोफेज सुद्धा म्हणतात. तर याच्या डिटेल आता आपल्याला डिस्कस करायला वेळ नाही मित्रांनो, कधीतरी बघूयात. बट स्टील हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नाव व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस? सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस म्हणजे मायटोसिसची गरज काय तुमच्या बॉडीमध्ये. नाव इमॅजिन दॅट सपोज मायटोसिस व्हॅनिशेस, तर काय होईल? आपली ग्रोथ होणार नाही. ओके, तुमची ग्रोथ होणार नाही, सेल नवीन तयार होणार नाही, ॲपोप्टोसिस नंतर सेल डेट झाली तर नवीन सेल मिळणार नाही. तर अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम आहेत. म्हणून मायटोसिसची गरज काय आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर असे इतके क्वेश्चन जर तुम्ही केले तर तुम्हाला क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 सोपा जाईल. थोडं डायग्राम बेसकडे येऊ. नाव क्वेश्चनचा टाईप तुम्हाला असा दिसेल, बऱ्याचशा पेपरमध्ये तुम्हाला हे डायग्राम दिसेल, आणि याच्यामध्ये नाव लिहायचे आहेत, कशाला काय म्हणतात, ओके, ऑर्गन्सचे नाव आहेत. तर ते ही डायग्राम तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. नेक्स्ट, दॅट चार्ट इज IMP. हा चार्ट लक्षातच ठेवायचा. ओके, खूपदा हा चार्ट विचारला आहे पेपरला. तर हे दोनही चार्ट तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे, ज्याच्यामध्ये लिपिड, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम विथ रिस्पेक्ट टू द पायरुविक ॲसिड, म्हणजेच इथे झाला असेल ग्लायकोलायसिस, देन ॲसिटिल कोए कन्वर्ट झाला, याला आपण लिहितो लिंकिंग रिॲक्शन. ॲसिटिल कोए आणि क्रेब्स सायकलमध्ये एन्काउंटर होणार. क्रेब्स सायकलमधून मग तुम्हाला एनर्जी प्रोडक्शन मिळते विथ द युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन, आणि तिथंच तुम्हाला वॉटरसुद्धा रिमूव्ह झालेला दिसेल. बेसिकली याच्यामध्ये एवढं दाखवलं आहे की व्हॉट एव्हर द प्रोडक्ट्स विल यूज फॉर द एनर्जी प्रोडक्शन, शेवटी तो कुठेतरी जाऊन क्रेब्स सायकलला इनकॉर्पोरेट होईलच. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अगेन ॲनारोबिक रेस्पिरेशन होत असताना काय काय गोष्टी होतात बघा. सो ग्लायकोलायसिस ही कॉमन प्रोसेस आहे, पायरुविक ॲसिड तयार होणार त्याच्यामध्ये, अँड देन फर्मेंटेशन, लॅक्टिक ॲसिडचं वेगळं, अल्कोहोलिक फर्मेंटेशन वेगळं, अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन एरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल, जसं आपण आत्ताच बोललो, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा मसल सेल हेवी एक्सरसाइज नंतर किंवा RBC ॲनारोबिक रेस्पिरेशन एक्झिबिट करतात. RBC मध्ये काय सिच्युएशन आहे, न्यूक्लियस नसतो, दे आर इन्यूक्लिएटेड सेल, आणि म्हणून तिथं ॲनारोबिक रेस्पिरेशन होणार आहे. चल पुढे जाऊ. नेक्स्ट चॅप्टर आहे बघा, चॅप्टर नंबर 3, दॅट इज लाईफ प्रोसेस पार्ट 2.
लाईफ प्रोसेस पार्ट 2 अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर, कारण याच्यामध्ये दोन मोठे मोठे मेकॅनिझम्स डिस्कस केले आहे, ज्याच्यामध्ये आहे प्लांट आणि ह्युमन बिंग यांच्यामध्ये होणारं सेक्शुअल रिप्रोडक्शन. नाव बेसिकली ज्यावेळेस आपण लाईफ प्रोसेस पार्ट 2 चा विचार करतो, फिजिओलॉजीचा टॉपिक आहे, तर क्वेश्चन नंबर पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत त्यांनी. बडिंग असेल, बायनरी फिशन असेल, मल्टिपल फिशन असेल, फ्रॅगमेंटेशन आहे, रिजनरेशन आहे, स्पोअर फॉर्मेशन आहे, और व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन असेल. या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला पाठ करायचं नाही आहे, जस्ट कॉन्सेप्टच्या लक्षात ठेवायचं. एक एक पॉईंट मी त्याबद्दल बोलतो, आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला इथं विचारण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन जस्ट ऑन द बेसिस ऑफ डायग्राम द्यायचा. नाव नेक्स्ट महत्त्वाचा क्वेश्चन आहे स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर तुम्ही IMP मार्क करून ठेवू शकता. स्ट्रक्चर ऑफ द फ्लावरमध्ये तुम्हाला ॲसेसरी वल कोणते आणि इसेन्शियल वल कोणते हे लक्षात ठेवायचं आहे. नाव नॉर्मल टिपिकल अँजिओस्पर्मिक फ्लावर ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्याला बेसिकली 4 वल असतात: अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स आणि करोला. त्यातला अँड्रोशियम आणि गायनोशियम फार महत्त्वाचा आहे, त्याला आपण इसेन्शियल वल म्हणतोय. इसेन्शियलचा अर्थ असा की इट इज ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन और ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन द गॅमेट फॉर्मेशन, म्हणून त्याला इसेन्शियल वल असं म्हटलं आहे. नाव तर ते शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, इसेन्शियल वल कोणते आणि ॲसेसरी वल कोणते. नाव टिपिकल अँजिओस्पर्मिक डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, आणि बेसिकली या चॅप्टरमध्ये तुम्हाला डायग्राम बेस स्टडी केला तर सोपं जाईल. नाव बेसिक व्हॉट इज पॉलिनेशन, डेफिनेशन ऑफ द पॉलिनेशन. आता जसं जसं आपण क्वेश्चन डिस्कस करतो याच्यामध्ये येणारे सगळे जे काही छोटे छोटे डेफिनेशन आहेत, त्या डेफिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू MCQ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ॲट द सेम टाइम तुम्हाला मॅच द पेअर वगैरे सुद्धा यातूनच छोट्या छोट्या गोष्टी मिळतील. नाव पॉलिनेशन, व्हॉट इज पॉलिनेशन. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ दॅट पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, इतका आपण शब्द लक्षात ठेवायचा आहे. 2 टाईपचे पॉलिनेशनच्या डायग्राम तुम्हाला दिले आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. जर सेम फ्लावरमध्ये पॉलिनेशन होत असेल त्याला सेल्फ म्हणायचं, आणि जर डिफरंट फ्लावरमध्ये 2 डिफरंट फ्लावरमध्ये पॉलिनेशन होत असेल त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतोय. नेक्स्ट आहे डबल फर्टिलायझेशन मेकॅनिझम इन द प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये एक स्पेशल मेकॅनिझम आहे ज्याला आपण डबल फर्टिलायझेशन आणि ट्रिपल फ्युजन म्हणतोय. आफ्टर द मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस वी नो दॅट वन मायक्रोस्पोर मदर सेल तुम्हाला वन मायक्रोस्पोर मदर सेल तुम्हाला 4 मायक्रोस्पोर तयार करेल, बट 1 मेगास्पोर मदर सेल एकच मेगास्पोर तयार करतो, फंक्शनल मेगास्पोर. त्यांचं फर्टिलायझेशन पाहत असताना जर आपण पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट बघितली तर पोलन ट्यूब तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट असतात. बट वेन वी टॉक अबाउट दी फिमेल गॅमेटोफाइट, तिथं एक सेल तुम्हाला एकच दिसेल. तर 2 मेल न्यूक्लियस प्लस एक गॅमेट किंवा एक फिमेल गॅमेट, त्याचं फर्टिलायझेशन होताना आपण लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट फर्टिलायझेशन बिटवीन 1 मेल गॅमेट अँड 1 फिमेल गॅमेट, आणि दुसरं जे फर्टिलायझेशन आहे ते होणार आहे न्यूक्लियस, सेंट्रल न्यूक्लियस सोबत. असं तुम्हाला एक स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. सी हिअर, याला आपण लिहितो चलायझल एंड. ही डायग्राम तुम्हाला पुस्तकात दिसेल. दॅट एंड इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर एंड और मायक्रोपाईल. या मायक्रोपायलर एंडला तुम्हाला एक सेल दिसेल ज्याला म्हणतो आपण फिमेल गॅमेट. देन याला सपोर्टिव्ह 2 सेल असतात ज्याचं नाव आहे सिनर्जिड्स. ॲट द चलायझल एंड अगेन यू विल गेट 3 डिफरंट सेल्स ज्याला आपण लिहितोय अँटीपोडल सेल, आणि सेंट्रल तुम्हाला सेंट्रल सेल दिसेल ज्याला आपण पोलर न्यूक्लियस म्हणतो. आता ज्यावेळेस पोलन ट्यूब मेल गॅमेटला घेऊन येणार आहे आणि मायक्रोपायलर एंडमधून जनरली ती एंटर करते, तर याच्यामधले 2 मेल गॅमेट काय करतात बघा. 1 मेल गॅमेट इज फ्यूज विथ द फिमेल गॅमेट, पहिलं फर्टिलायझेशन. दुसरा मेल गॅमेट फ्यूज विथ द सेंट्रल सेल, म्हणून त्याचं नाव आहे डबल फर्टिलायझेशन. आणि इथे 2 न्यूक्लियस ऑलरेडी असतात, तिसरा न्यूक्लियस फ्यूज होतो, म्हणून त्याला म्हणतात ट्रिपल फ्युजन. सो डबल फर्टिलायझेशन अँड ट्रिपल फ्युजन, दॅट इज द मेकॅनिझम जे तुम्हाला पेपरसाठी लक्षात ठेवायचं आहे. याची सुद्धा डायग्राम लक्षात ठेवायची अभ्यास करताना. नाव मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, यापैकी जस्ट डायग्राम बेस्ड क्वेश्चन, डायग्राम ऑलरेडी दिली असेल आणि तुम्हाला त्याला नेमिंग द्यायचं असेल. लॉंग आन्सर क्वेश्चन यावर अपेक्षित नाही आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला मेल और फिमेल पैकी एक पेपरला पाहायला मिळेल, तो नक्की करायचा. देन वी ऑलरेडी मेन्शन डायग्राम ओनली. ओके, त्याबद्दल 2-2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून गेलात तर जास्त बेनिफिट व्हायची शक्यता आहे. म्हणून मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यू हॅव टू प्रिपेअर करेक्टली. देन हॉर्मोन्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, यावर एक क्वेश्चन.
येण्याची शक्यता आहे. हार्मोन्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यू शुड नो की टेस्टोस्टेरॉन कुठे असतो, प्रोजेस्टेरॉन कुठे असतो. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये बरेचसे हार्मोन दिले आहेत, ल्युटिनायझिंग हार्मोन किंवा जो तुमचा FSH आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून द्यायच्या आहेत. ओके, सो हार्मोन्स ऑफ दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज अगेन इम्पॉर्टंट वन. त्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट नोट लक्षात ठेवायची आहे, ट्विन्स आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ट्विन्सची जी आहे, ट्विन्सला जास्त वेटेज असेल. ट्विन्सची एक शॉर्ट नोट अभ्यास करून द्यायची. मोनोझायगोटिक काय असतात, डायझायगोटिक काय असतात, आणि देन त्यांच्यामध्ये होणारं एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट कसं होते, प्लासेंटा कसे तयार होतात, एकाच प्लासेंटाला अटॅच असतात की दोन वेगळे असतात, किंवा ब्लास्टोला तयार होताना मोनोझायगोटिकची कंडिशन कशी असेल, डायझायगोटिकची कंडिशन कशी असेल. व्हॉट अबाउट दी जेंडर, जर मोनोझायगोटिक ट्विन्स असतील तर दोघांचे जेंडर सेम असेल की वेगळे असेल, आयदर बोथ आर मेल ऑर बोथ आर फिमेल, काय म्हणजे काय सिच्युएशन असेल ते तुम्हाला थोड्याफार लक्षात ठेवायच्या आहे. अँड देन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, याच्यामध्ये तुम्हाला 2 एक्झाम्पल्स आणि त्याचे 2 सिम्पटम्स लक्षात ठेवून पेपरला जायचं आहे. देन व्हॉट इज IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा म्हणतो. खूप जास्त डिटेल गेलात तर याच्यामध्ये ZIFT, JIFT, ICSI वगैरे सारखे कॉन्सेप्ट आहेत. स्टेट बोर्डला नाही आहे, डोंट वरी. जस्ट कॉन्सेप्ट काय असते इन विट्रो फर्टिलायझेशनची, आणि कुठल्या पर्सनमध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन आपण करतो, का करतो, त्याच्या मागची भूमिका काय आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन पाहत असताना आफ्टर दी इन द लॅब कंडिशन आपण आउटसाइड द बॉडी फर्टिलायझेशन करतोय, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाव स्पर्म बँक, ही एक शॉर्ट नोट रेडी ठेवायची. असे 1-2 शॉर्ट नोट रेडी ठेवला की याच्यापैकी एखादी तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग. मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग याला सुद्धा थोडं रीड करून जायचं. आणि सेक्स डिटर्मिनेशन इन प्लांट इन ह्युमन बिंग, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. तर याच्यामध्ये जस्ट मेकॅनिझम ऑफ X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम. तर XY कंडिशन कुठे असते, XX कंडिशन कुठे असते, हे तुम्हाला थोडंफार लक्षात ठेवायचं आहे. इतके जर क्वेश्चन तुम्ही या चॅप्टरचे करून गेलात तर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायची शक्यता आहे. ओके, सो दॅट इज मोर दॅन इनफ. आता इथे बघा, काही क्वेश्चन तुमच्याकडे घेऊन आलो आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन या चॅप्टरमध्ये विचारले जातील. तर हा जो ॲक्च्युली एक्सरसाइजमध्ये दिलेलाच हा चार्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये जस्ट अशा प्रकारचा क्वेश्चन अपेक्षित आहे हॉर्मोन्सला किंवा ऑर्गनसाठी. देन ही डायग्राम बघा, जसं आपण पहिला क्वेश्चन डिस्कस केला होता, असेक्शुअल रिप्रोडक्शन, टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा, सपोज काही पेपरमध्ये PYQs मध्ये तुम्ही जर चेक केलात तर डायरेक्ट अशी डायग्राम दिली आहे आणि याला नेमिंग दिलं आहे. नेमिंग करायचं आहे तुम्हाला. अमिबा मल्टिपल फिजनला कधी जातो, बायनरी फिशनला कधी जातो, फेवरेबल कंडिशनला काय होते आहे, अनफेवरेबल कंडिशनला काय होते आहे, व्हॉट इज सिस्ट फॉर्मेशन, या गोष्टी डिटेलमध्ये न विचारता डायरेक्ट तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन दिलेले असतील. एक क्वेश्चन आणखी आहे की ऑब्लिक फ्रॅगमेंटेशन वगैरे जे आहेत त्या गोष्टी कुठे होतात. नाव हिअर इन केस ऑफ ओके, सो इन केस ऑफ दॅट डायग्राम पॅरामेशियम आहे. इथे कुठल्या प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर प्लॅनेरिया, याच्यामध्ये कुठला आहे. कधी स्पोर फॉर्मेशनची डायग्राम सुद्धा येते ज्याच्यामध्ये फंजाईचे हायफी आणि मायसिलियम दिलेला असतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर असे डायग्राम बेस्ड क्वेश्चन यू कॅन एक्सपेक्टेड. नेक्स्ट काही फॅक्ट्स आहेत ज्या तुम्हाला रीड करून जायच्या आहे MCQ साठी किंवा 1 सेंटेन्स आन्सरसाठी. जिथे इपिडिडायमिसची लेंथ किती असेल, 6 मीटर. हा न्यूमरिकल डेटा आहे, डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवायचा. लेंथ ऑफ स्पर्म 60 मायक्रोमीटर. ओके, देन वी आर हॅव्हिंग 6.5 मीटर जवळपास अप्रॉक्सिमेटली काय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये तो ट्रॅव्हल करतो. देन तर या ज्या काही गोष्टी आहेत या तुम्हाला रीड करून जायच्या आहेत फॉर द एक्झाम, MCQ साठी अपेक्षित आहे. नेक्स्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, जस्ट डायग्राम स्टडी करून द्यायची. डायग्राम बेस्ड क्वेश्चन यायची शक्यता जास्त असते या चॅप्टरमध्ये. चलो नेक्स्ट. नाव आता जो आपल्याला चॅप्टर पाहायचा आहे दॅट इज चॅप्टर नंबर 4, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर थोडासा इन्व्हायरमेंट बेस्ड बायोडायव्हर्सिटी बेस्ड असला तरी सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन थोडे जास्त येतात आणि शॉर्ट नोट्स वगैरे याच्यावर यायची शक्यता जास्त असते. सो सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी, डेफिनेशन बेस्ड जायचं. इकोसिस्टीम कशाला म्हणतात, ट्रॉपिक लेवल काय असतात, बायोडायव्हर्सिटीचे जेव्हा आपण इकॉलॉजिकल पिरॅमिड्स पाहतो त्या इकॉलॉजिकल पिरॅमिड्समध्ये व्हॉट इज द ट्रॉपिक लेवल, प्रोड्युसरला कोण आहे, देन कन्झ्युमरला कोण आहे, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, डेट्रिव्होर्स वगैरे, त्या ट्रॉपिक लेवल तुम्हाला अभ्यास करून द्यायचे आहेत. देन फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टीम,
फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टमला क्वेश्चन तुम्हाला डायग्राम बेस किंवा चार्टच्या फॉर्ममध्ये यायची शक्यता आहे. तर या करायच्या. बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम, ट्रॉपिक लेवल, फूड वेब, फूड चेन याच्या डेफिनेशन्स तुम्ही करून जाऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टाइप्स ऑफ पोल्युशन. पोल्युशनचे कुठले कुठले टाइप्स असतात, दे आर द बेसिक क्वेश्चन. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आता विचारण्याची शक्यता रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनची जास्त आहे. सो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनसाठी एक छोटा चार्ट दिला आहे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये, तो तुम्ही रीड करून जायचा आणि त्याचा इफेक्ट काय असेल. ओके, तर रेडिओ ॲक्टिव्ह केमिकल चे पॉल्युशन काय असतात, त्याचा इफेक्ट काय असतो, एवढं तुम्ही रीड करून गेलात तरी दॅट इज मोर दॅन इनफ. टाइप्स ऑफ पोल्युशनमध्ये बाकीचे जे आहे वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, त्याला थोरोली रीड करून जायचं. नेक्स्ट महत्त्वाचे आहेत फॉर द MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, MCQ किंवा मग वन सेंटेन्स आन्सरसाठी जे काही ॲक्ट दिले आहे पुस्तकामध्ये. ओके, नाव फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट कधी आला, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट कधी आला, देन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट कधी आला, तर यांच्या डेट इयर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि याच्यावर MCQ वगैरे तुम्हाला एक्सपेक्टेड असेल. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सॅक्रेड ग्रूवर येणारी शॉर्ट नोट. ठीक आहे, शॉर्ट नोट बऱ्याच पेपरला PYQ मध्ये दिसली आहे. सॅक्रेड ग्रूवर शॉर्ट नोट तुम्हाला तयार करून द्यायची आहे. नाव डिफाईन स्पीसीज डायव्हर्सिटी. या डेफिनेशनसाठी 3 प्रकारच्या स्पीसीज डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. याच्या बेसिक डेफिनेशन खूप मोठा लॉंग क्वेश्चन यावर अपेक्षित नाही आहे, बट डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगेन एक हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट आहे, सॅक्रेड ग्रूव, त्याच्यानंतर हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि रेड डेटा बुक. रेड डेटा बुकला नोट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. रेड डेटा बुकमध्ये ज्यावेळेस आपण स्टेट बोर्डला रीड करतो त्यात काही पिंक पेजेस आणि ग्रीन पेजेस असं मेन्शन केलेलं आहे. तर बेसिकली पिंक पेज काय रिफ्लेक्ट करतात आणि ग्रीन पेजेस काय रिफ्लेक्ट करतात, तर ते तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे, तेवढं रीड केलं तर दॅट इज मोर दॅन इनफ. आणि नेक्स्ट आहे एंडेंजर्ड स्पीसीज कुठल्या, रेअर स्पीसीज कुठल्या, वल्नरेबल स्पीसीज कुठल्या, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाव हा जो क्वेश्चन आहे हा टिपिकली डायग्राम बेस असेल. तुम्हाला एखाद्या ॲनिमलची डायग्राम दिली असेल आणि तो ॲनिमल पर्टिक्युलरली कुठल्या स्टेजमध्ये, आयदर इट इज एंडेंजर, आयदर इट इज रेअर और आयदर इट इज वल्नरेबल, त्या थ्रेटन स्पीसीजच्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्या तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. त्याच्याबद्दल थोडं आपण इथे पाहूया. नाव हा जो चार्ट आहे दॅट इज फूड वेब, फूड चेनचा चार्ट, तो तुम्हाला स्टडी करायचा. खूपदा पेपरला तुम्हाला दिसला आहे. नाव जितकेही चार्ट तुम्हाला या स्क्रीनला दिसतात ते सगळे तुम्ही अभ्यास करून गेलात तर यातला कुठलाही क्वेश्चन राहणार नाही, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ओके, दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. इकोसिस्टम, फॅक्टर्स ऑफ द इकोसिस्टम. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामधले जे काही शिलेदार आहेत ते सगळे तुम्हाला अभ्यास करायचे आहे. ओके, प्रोड्युसर कोणते, कंझ्युमर कुठले, डिकम्पोजर्स कुठले, प्रायमरी कंझ्युमर कुठला, सेकंडरी कुठला, एक एक एक्झाम्पल जर लक्षात ठेवलं दॅट इज मोर दॅन इनफ. नाव जसं आपण मागे बोललो फॅक्टर्स ऑफ द इकोसिस्टम, तो चार्टच्या फॉर्ममध्ये यायची शक्यता आहे. तर हा तो चार्ट असेल, बेसिकली दिला आहे स्टेट बोर्डमध्ये, तो थोडासा तुम्ही स्टडी करायचा. ओके, देन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची नीट काय आहे हे तुम्ही स्वतःसुद्धा लिहू शकता, याला अभ्यासाची गरज राहत नाही. एक जनरल सोशल रिझन जरी लिहिले तरी तुम्हाला इथं मार्क्स मिळायची शक्यता आहे. नाव काही व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन दिल्या आहेत, थोरोली वाचायच्या. एखाद्या वेळेस MCQला वगैरे या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. तर यातल्या IUCN वगैरे जे आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आपल्याला PYQ मध्ये आलेला दिसतो, तर हे तुम्ही रीड करायचं आहे. देन आफ्टर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी टू बी कन्झर्व्ड, हा चार्ट दच्च्या तसा उचलून चार्टच्या फॉर्ममध्ये टाकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्ड कशी करायची त्यासाठी 2-3 पॉईंट जर वाचून गेलो तर आपल्याला तो चार्ट भरायला मदत होईल. रिलेटेड क्वेश्चन सगळे तुम्हाला इथं दिसतात. देन आफ्टर ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वन, बिग स्टोरी, जाधव मुलाई पँग, खूपदा रिपीट झाली आहे पेपरला, तर ही तुम्हाला 101% अभ्यास करून जायची आहे. त्याच्यानंतर ओके, थ्रेटन स्पीसीजमध्ये हा चार्ट, थ्रेटन स्पीसीजमध्ये पुस्तकामध्ये दिलेल्या 2-3 डायग्राम आहेत त्या पाहून जायच्या. कुठला ॲनिमल जनरली कुठल्या सेक्शनमध्ये लाई करतो, कोणाला वल्नरेबल म्हणायचं, कोणाला रेअर म्हणायचं, कोणाला एंडेंजर्ड म्हणायचं, ते तुम्हाला स्टडी करायची आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, जेवढेही सिम्बॉल्स तुम्हाला इथून पुढे दिसणार ते सगळे सिम्बॉल्स कशासाठी यूज होतात, काय त्याचं सिग्निफिकन्स आहे, तर हे डायग्राम बेस्ड क्वेश्चन 101% तुम्हाला पेपरला एखादा त्यातला दिसतोच. चल पुढे जाऊयात. नेक्स्ट, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता हा चॅप्टर तसा छोटा आहे पण याच्यामध्ये येणारे जे काही कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला बेसिक जे आहे ते लक्षात ठेवलात आणि 2-3 पॉवर प्लांट जरी अभ्यास करून गेलात तरी यावरचे सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतात. नाव टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणत असताना
बेसिकली आपण कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल दोन टाईपचे एनर्जी सोर्सेस शिकतोय. ओके, रिन्युएबल किंवा नॉन रिन्युएबल असे सुद्धा त्याला आपण दुसऱ्या सेन्समध्ये म्हणू शकतो. सो बेसिकली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल, बेसिक गोष्टी पाहायच्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि एक नॅचरल गॅस पॉवर प्लांट, हे 3 पॉवर प्लांट तुम्हाला करूनच जायचे आहे. त्याच्यामध्ये पॉवर प्लांटच्या डायग्राम बेस क्वेश्चन, म्हणजे डायग्राम दिली असेल आणि खाली सेंटेन्स क्वेश्चन दिले असतील, ते क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. सो थर्मल पॉवर प्लांट, देन न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि नॅचरल गॅस पॉवर प्लांट, ह्या गोष्टी तुम्हाला 3 आधी स्टडी करायच्या. नंतरच्या सेक्शनमध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि सोलर पॉवर प्लांट, एवढ्या गोष्टी करायच्या. नाव बेसिकली न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कुठला आपला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट यूज होतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं एमसीक्यू साठी. देन थर्मल पॉवर प्लांट आहे, त्याची डायग्राम फ्लो ऑफ एनर्जी कसा असतो जो आपण इथे दिला आहे बघा. तर हे जे चित्र आहे दॅट इज हा न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी दिला आहे. आता इथे बघा, न्यूक्लिअर एनर्जी, थर्मल एनर्जी दोन्ही गोष्टी करायच्या, पुस्तकामध्ये दिल्या आहे. एक तर पॉवर प्लांटची पूर्ण ब्ल्यूप्रिंट आणि त्याच्यासोबत एनर्जी फ्लो, कसा एनर्जी तयार होईल, हे दोनही चार्ट तुम्हाला स्टडी करायचे या तिघांचे, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि सोबतच नॅचरल गॅस पॉवर प्लांट. याच्यासोबत आणखीन एक महत्त्वाचं फॉर द एमसीक्यू किंवा वन सेंटेन्ससाठी, की आपल्या एरियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले पॉवर प्लांट आहेत. थर्मल पॉवर प्लांट कुठे आहे, चंद्रपूरला असेल. त्याच्यानंतर तुमचा तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठे आहे, तारापूरचा. देन नॅचरल गॅस पॉवर प्लांट कुठे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, पुस्तकामध्येच आहेत बघा. कुठल्या प्लेसला कुठला पॉवर प्लांट आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवल्या. तर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी दॅट इज हँडलेबल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या चॅप्टरची थोडी भीती असते, बट भीती घ्यायची कारण नाही. बघा, चार्टच्या फॉर्ममध्ये अभ्यास केला तर सोपं जाईल. नाव हा जो आहे तो नॅचरल गॅस पॉवर प्लांट आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. ओके, त्याच्यानंतर सेम त्याची एनर्जी फ्लो लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. नेक्स्ट ॲनिमल किंगडम. आतापर्यंत बघा मित्रांनो, आपण 50% सिलेबस डिस्कस केला आणि 50% सिलेबसमध्ये मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस केले. तेवढे जर क्वेश्चन तुम्ही स्टडी केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स पडायला काही हरकत नाही. नाउ नेक्स्ट चॅप्टर इज ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडम आणि याच्या पुढचा येणारा जो इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी आहे, दोनही चॅप्टर नॉन प्रेडिक्टिव्ह असे म्हणता येणार. नॉन प्रेडिक्टिव्ह म्हणण्यामागचं रिझन, की मागच्या काही पेपरचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येते की ॲनिमल किंगडम आणि येणारा 7 चॅप्टर, ज्याला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनची संख्या कमी आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये स्कोप भरपूर आहे नवीन नवीन क्वेश्चन सेट व्हायचा. म्हणून आपण क्वेश्चन ॲनिमल किंगडम हा चॅप्टर किंवा पुढचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा चॅप्टर अभ्यास करताना याला थोरोली करायचा आहे, कुठलाही त्यातला टॉपिक सुट्टा कामा नये. मग चला तर बघूया ॲनिमल किंगडममध्ये काय काय. नाव बेसिकली ॲनिमल किंगडम डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये आपण 2 कॅटेगरी शिकतोय, एक नॉन कॉर्डेट्स किंवा कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सची एक बेसिक कॉन्सेप्ट काय असते त्यासाठी एक चार्ट आपल्याला पाहायचा आहे. त्याच्या आधी थोडे आपण क्वेश्चन स्टडी करूयात. मागच्या काही वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन रिपीट व्हायची शक्यता जरा कमी असते. मग याच्यामध्ये चान्सेस ऑफ न्यू फ्रेमिंग क्वेश्चन्स इज मोर. मग इथे बघा, डायग्राम बेस्ड क्वेश्चन कसे येतात त्याच्यासाठी आपण सॅम्पल क्वेश्चन घेतले. सो डायग्राम बेस्ड क्वेश्चन, आयडेंटिफिकेशन ऑफ द ॲनिमल. आता एखादा ॲनिमल तुम्हाला दिला असेल, लेट्स से फॉर एक्झाम्पल कॉकरोचचं चित्र दिलं आहे आणि तो कॉकरोच कुठल्या फायलममध्ये येतो ते विचारलं असेल, किंवा त्या कॉकरोचचे जे काही बॉडी पार्ट्स आहेत त्याला नेमिंग करायचं असेल. सो सच टाईप ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क्ड. तसंच हा फायलम झाला नॉन कॉर्डेट्ससाठी. वेन वी टॉक अबाउट दी कॉर्डेट्स ऑर द हायर ॲनिमल्स, तिथं आपण पाहतोय क्लास. नाउ बेसिकली क्लासेस ऑफ द ॲनिमल पाहत असताना आपल्याला माहिती आहेत, वेन वी टॉक अबाउट दी नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, कॉर्डेट्समध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत, एक प्रोटोकॉर्डेटा आणि यूकॉर्डेटा. यूकॉर्डेटा डील्स विथ द हायर ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये आपण वर्टिब्रेटा सेक्शन शिकतोय. वर्टिब्रेटा म्हणजे असे ॲनिमल ज्याच्यामध्ये क्रॅनियल कॅव्हिटी सुद्धा तयार झाली आणि वर्टिब्रल कॉलम सुद्धा तयार झाला आहे. मग त्याच्यामध्ये 2 पर्टिक्युलरली सुपर क्लास आपल्याला पाहिजे आहेत. एकाला आपण लिहितो पायसेस आणि एकाला लिहितो टेट्रापोडा. तर पायसेस दॅट इज अ फिश, कॉन्ड्रोइक्तिस आणि ऑस्टिओइक्तिस अशा 2 टाईपच्या फिश. आणि इन केस ऑफ दी वी कॅन से टेट्रापोडा, तिथे तुम्हाला ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्ज आणि मॅमल्स असे क्लास पाहायचे आहेत. तर या क्लासपैकी कुठल्याही ॲनिमलचं एखादं चित्र तुम्हाला पेपरला देऊन त्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता आहे. ते थोडं तुम्ही लक्षात ठेवायचं. आता फायलम कशा लक्षात ठेवायचे त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. तर बघा, बेसिकली ॲनिमल किंगडमचा चार्ट लक्षात ठेवायचा. ॲनिमल किंगडम एका साईडला नॉन कॉर्डेट, एका साईडला कॉर्डेट.
नॉन कॉर्डेटमध्ये बेसिकली पोरिफेरा आपण सिलेक्ट करतो, तिथून पुढे जाऊयात. पोरिफेरा, सिलेंट्रेटा, प्लॅटिहेल्मिंथिस, आस्केल्मिंथिस, ॲनलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकानोडर्मेटा. देन एक हेमी कॉर्डेटा म्हणून कॉन्सेप्ट आहे, जिथे ज्याला आपण ऑलरेडी डिस्कस ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. बॅलानोक्लॉससचं मागच्या काही पेपरमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन आलेला दिसतोय, त्याला कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट म्हणतात. तर बघ नाव देन यू हॅव टू डिस्कस बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आता बेसिस ऑफ क्लासिफिकेशन काय असते बघा. सपोज आय हॅव गिवन टू यू वन एक्झाम्पल ऑफ ॲनिमल, आणि तुम्हाला तो क्लासिफाय करायचा असेल ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया विच विल बी गिवन बाय द डिफरंट सायंटिस्ट. आता जर आपल्याकडे ॲनिमलिया किंगडम म्हणत असताना डिफरंट काइंड्स ऑफ फायलम्स आहेत, डिफरंट काइंड्स ऑफ क्लास आहेत. ओके, अँड ट्रिमेंडस डायव्हर्सिटी ऑफ द ॲनिमल सुद्धा आहेत. सपोज मला कॉक्रोच डिफाईन करायचा आहे किंवा कॉक्रोचला क्लासिफाय करायचं असेल, किंवा अर्थवॉर्म आहे किंवा बटरफ्लाय आहे, कुठलाही ॲनिमल असेल त्याला मला क्लासिफाय करायचं आहे. क्लासिफाय करत असताना आपण काय करतोय, सम बेसिक क्रायटेरियाज आर देअर इन ऑर्डर टू क्लासिफाय दॅट ॲनिमल. मग सपोज मला जर कॉक्रोचला डिफाईन करायचं असेल, कॉक्रोचला क्लासिफाय करायचं असेल, तर मी पहिले काय करणार बघा. पहिले मी बघणार त्याची बॉडी सिमेट्री. आता बेसिस ऑफ क्लासिफिकेशनमध्ये 3-4 गोष्टी तुम्हाला अभ्यास करून जायच्या आहेत, पूर्ण नाही केलं तरी चालेल. सगळ्यात पहिले बॉडी सिमेट्री, देन बॉडी सिलोम, त्याच्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन, सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन कसं आहे त्या बॉडीचं, आणि बॉडी प्लॅन. असे काही पार्ट जर तुम्ही विचारात केले, त्याच्यासोबत एक जर्म लेअर. आता सपोज आपण म्हणू कॉक्रोच, बॉडी सिमेट्री कशी असते बघा. सो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बेसिकली काय आहे बघा. सो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन सगळ्यात पहिले आपण लिहूयात बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री. आता या बॉडी सिमेट्रीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे सिमेट्री पाहायला मिळतात. सगळे मी लिहिणार नाही, जस्ट डिस्कस करतोय, पुढे जाऊ. बॉडी सिमेट्रीमध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे सिमेट्री आहेत. असिमेट्रिकल ॲनिमल, देन वी हॅव बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल, देन वी हॅव रेडियल सिमेट्रिकल ॲनिमल. आपल्याला पाहायचं मित्र की दिलेला ॲनिमल तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये जातो. सपोज कॉक्रोच, त्याच्या बॉडीला जर आपण एक सिंगल प्लेन पास केला तर लेफ्ट अँड राईट हँड साईड सेम दिसते. अशा सगळ्या ॲनिमलला आपण लिहितोय बायलॅटरली सिमेट्रिकल, इन्क्लुडिंग आवर बॉडी ऑल्सो. आपल्या बॉडीला सुद्धा मधून कट केलं तर लेफ्ट अँड राईट हँड साईड सेम होते. बट इन ओनली वन प्लेन, कुठल्याही डिफरंट प्लेनमध्ये गेल्यानंतर बॉडी सेम पार्टिसिपेट होत नाही. ओके, 2 फ्रॅगमेंटमध्ये त्याचे पार्ट होत नाही. मग असे पाहिजे. एखादा ॲनिमल कुठल्याही प्लेनमधून पास केल्याच्या नंतर 2 सारखे भाग करत नसेल त्याला असिमेट्रिकल ॲनिमल म्हणायचं. एखादा ॲनिमल ज्याचे 2 सारखे भाग होत असतील प्लस एकाच प्लेनमध्ये, त्याला बायलॅटरल म्हणतो आपण. आणि एखादा ॲनिमल फॉर एक्झाम्पल स्टार फिश, त्याला तुम्ही कसाही कट करा तो 2 सारखे भाग करणारच, त्याला आपण लिहितो रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल. तर अशा प्रकारे सिमेट्री आपण स्टडी करतोय. देन वी टॉक अबाउट दी जर्म लेअर. जर्म लेअर काय असतात, ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट व्हेन द एम्ब्रियो फ्लरिश, ब्लास्टुलाच्या नंतर गॅस्ट्रुला स्टेज येते, त्यावेळेस जर्म लेअर फॉर्मेशन होते. लोअर ॲनिमलमध्ये तुम्हाला दिसेल की जर्म लेअर फक्त 2च आहेत, एक्टोडम आणि एंडोडम, जिथून आपले सगळे बॉडी पार्ट्स तयार होतात. बट इन सम हायर ॲनिमल्स किंवा थोडंसं आपण ॲनलिडा ऑनवर्ड्स गेलो, प्लॅटिहेल्मिंथिस ऑनवर्ड्स गेलो, तर तुम्हाला दिसेल तिसरा जर्म लेअर मिझोडम सुद्धा तयार झाला आहे. तर एक्टोडम, मिझोडम, एंडोडम ह्या 3ही गोष्टी असतील त्याला लिहायचं ट्रिप्लोब्लास्टिक, एंडोडम आणि एक्टोडम असेल त्याला लिहायचं डिप्लोब्लास्टिक. तर अशा कॅटेगरी तुम्हाला जर्म लेअर संदर्भात लक्षात ठेवायचे आहे. देन वी टॉक अबाउट दी बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन असेल किंवा नसेल हे नॉर्मल आहे. देन वी टॉक अबाउट दी बॉडी प्लॅन. बॉडी प्लॅन काय असतो बघा. जर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये एंट्री अँड एक्झिट फॉर द न्यूट्रिएंट्स, फॉर द वॉटर, फॉर द गॅसेस एक्सचेंज जे काय असेल ते ओनली वन ओपनिंग, जसं पोरिफेरामध्ये आपण पाहतोय सगळे पोअर्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण काही जास्त डिटेल जात नाही कारण तो सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅन दाखवतो. त्याच्या पुढे जर आपण हायड्रा, सिलेंट्रेटाचे ॲनिमल्स बघितले तर त्याच्यामुळे पॉलिप आणि मेड्युसा अशा 2 गोष्टी दिसतात. पॉलिप आणि मेड्युसा याचा अर्थ, हायड्राची बॉडी जी आहे बघा इथे, हायड्रा आणि जेलीफिश जर आपण स्टडी केली, जेलीफिश इन्व्हर्टेड दिसते. सो या दोघांच्याही बॉडीला सेम ओपनिंग देअर, एकच ओपनिंग आहे एंट्री आणि एक्झिटसाठी. असं जर सिच्युएशन असेल तर या बॉडी प्लॅनला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणतोय. आणि तिसरा जो आहे, एखादा ॲनिमल तयार झाला आणि त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला दिसत असेल, सो इट रिफ्लेक्ट्स लाईक ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन. म्हणजे ॲनिमलची बॉडी स्वतः एक ट्यूब आहे, त्याच्या आतमध्ये एलिमेंटरी कॅनल सुद्धा तयार झालेली आहे. याला आपण लिहितो ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन. तर अशा बेसिस ऑफ क्लासिफिकेशनच्या बेसिसला तुम्हाला हा स्टडी करायचा आहे. देन आपण आणखी स्टडी करू शकतो ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी. आयदर दॅट ऑर्गॅनिझम डील्स विथ दी सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन,
और टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन किंवा मग ऑर्गन सिस्टीम आहे, असं बऱ्याचशा गोष्टीचे क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचे आहे. सो सेकंड क्वेश्चन बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट, हा लक्षात ठेवायचा. थर्ड क्वेश्चन बघा, इट इज गिव्ह रिझन टाईप क्वेश्चन. बॅट इन्क्लूड इन द क्लास मॅमेलिया. ओके, कारण बॅटला काय असते, विंग्स असतात. मग विंग्स असतात तर तो पक्षी असायला पाहिजे, बट त्याला मॅमल्स मध्ये ठेवलं, त्याच्या मागचे रिझन्स काय, असं सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर ते तुम्ही लिहायचं, काय काय कॅरेक्टर मॅमल्सचे तो शो करतोय. देन हा एक महत्त्वाचा क्वेश्चन तुम्ही मार्क करून ठेवू शकता. ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट्स. असं का होते बघा. नाउ बेसिकली व्हॉट एव्हर द कॅरेक्टर्स ऑफ वर्टिब्रेटा वी हॅव डिस्कस्ड. वर्टिब्रेटामध्ये दोन सेक्शन आहेत, एक आहे यू कॉर्डेटा, एक आहे प्रोटोकॉर्डेटा. आता वर्टिब्रेटाच्या अंडर जो यू कॉर्डेटा आहे दॅट इज इव्हॉल्ड ॲनिमल, जिथं वर्टिब्रल कॉलम कम्प्लिटली डेव्हलप झाला. वर्टिब्रल कॉलम डेव्हलप झाला असेल तर त्याला आपण वर्टिब्रेटा कन्सिडर करू शकतो. हेन्स इन द कॉर्डेटा सेक्शन वी हॅव टू डिफरंट क्लासेस. एकाला आपण लिहितो यू कॉर्डेटा, एकाला लिहितो प्रोटोकॉर्डेटा. and euchordata under we study vertebrata as well as craniata, and craniata again participate into two different kinds, Pisces and tetrapoda. तर म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सगळे जे काही कॉर्डेट्स आहेत, ऑल वर्टिब्रेट्स जे आहेत ते सगळे कॉर्डेट्स असतात, बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट द वर्टिब्रेट्स. तर याचं रिझन तुम्हाला इझिली लिहिता येईल. देन टू कॉर्डेट्स, दोन कॅरेक्टर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे इच फायलम बद्दल. आता अगेन आपण येऊ नॉन कॉर्डेटकडे. नॉन कॉर्डेटचा विचार करत असताना फ्रॉम द पॉरिफेरा, सिलेंट्रेटा ऑनवर्ड्स टू द इकानोडर्माटा, कुठलाही एखादं जर एक्झाम्पल तुम्हाला आलं, मोस्ट प्रोबेबल ते विचारतात आर्थ्रोपोडा, प्लॅटिहेल्मिंथिस, ॲनालिडा आणि इकानोडर्माटा. असे चार पाच जर तुम्ही जास्त विचार करून गेले, अभ्यास करून गेलात, तर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. तर कुठलेही दोन कॅरेक्टर लिहायचे. कॅरेक्टर लिहिताना सुद्धा बेसिस ऑफ क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. जर्म लेअर कशा आहेत, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे की अजून कशी ऑर्गनायझेशन आहे, बॉडी प्लॅन कसा आहे, आणि सिलोम कॅव्हिटी. आपण सिलोम कॅव्हिटी डिस्कस केलं नाही, सिलोम कॅव्हिटी सुद्धा लक्षात ठेवायची आहे की बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर त्याला असिलोमेट, प्रेझेंट असेल त्याला सिलोमेट आपण लिहितो, और यू सिलोमेट लिहितोय. ॲनालिडापासून सगळे पुढचे जे आहेत त्याला आपण सिलोमेट कॅटेगरी कन्सिडर करतोय. तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. डिटेलमध्ये आता सध्या आपल्याला बोलता येणार नाही. नाव टू कॅरेक्टर्स ऑफ इच क्लास अंडर द वर्टिब्रेटा, पायसेस अँड टेट्रापोडा. त्याच्यामध्ये येणारे सगळे क्लास, एक एक एक्झाम्पल आणि दोन दोन कॅरेक्टर तुम्हाला याचे लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन एव्ज अँड मॅमल्स. एव्सचे कॅरेक्टर एका साईडला लिहायचे, मॅमल्सचे कॅरेक्टर एका साईडला लिहायचे. देन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट, दॅट इज मोर प्रॉमिनंट. पण इथे शक्यता चेंज व्हायची आहे. एव्ज अँड मॅमल्स दॅट इज म्हणजे एक त्याला वेटेज जास्त देऊ शकतो आपण, पण इथं सांगता येत नाही कारण ते कुठलाही क्वेश्चन टाकू शकतात, कारण डिफरन्ससाठी बरेचसे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. नाव देन बॅलानोग्लॉसस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. मग बॅलानोग्लॉससला कनेक्टिंग लिंक का म्हणतात, कुठले कॅरेक्टर तो कॉर्डेटची शो करतो, कुठले कॅरेक्टर तो नॉन कॉर्डेटची शो करतो, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता. 3 किंवा 4 पॉईंट जरी लिहिलात तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळायला हरकत नाही. तर अशा प्रकारे ॲनिमल किंगडमचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट, आता याच चॅप्टरला डायग्राम बेस्ड क्वेश्चन कसे येतील बघा. सो मोस्ट ऑफ द पेपरमध्ये मला ही डायग्राम दिसली ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी पार्ट्सचे नाव लिहायचे आहेत. तर हा एक क्वेश्चन अपेक्षित आहे किंवा याच्यासारखे अपेक्षित आहेत, आणि उरलेले बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला डायग्राम बेस्ड दिसतील. एक दॅट इज अगेन इम्पॉर्टंट वन. ओके, डायग्राम दिली असेल, नेमिंग तुम्हाला लिहायचं आहे. ओके, जेलीफिश आहे आणि हायड्रा. तर हायड्रा सुद्धा डायग्राम करून द्यायची, हायड्राचे बॉडी पार्ट्स. ओके, कुठल्या फायलमला तो येतो आणि त्याचे 2-2 कॅरेक्टर्स. नेक्स्ट बघा, दॅट इज इम्पॉर्टंट. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे. आणि अभ्यास करताना याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही जायचं. म्हणजे सगळे कॅरेक्टर एका वेळेस लक्षात कसे ठेवायचे, तर किंगडम ॲनिमेलिया. ॲनिमेलियामध्ये काय काय आहे बघा. सो नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्समध्ये इतक्या गोष्टी येतात. कॉर्डेट्समध्ये आपण बघितलं आहे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. हे दोघेही जे आहे हे प्रोटोकॉर्डेटामध्ये येतात. आणि हा जो आहे तो यू कॉर्डेटाचा मेंबर आहे, ज्याला आपण वर्टिब्रेटा म्हटलं किंवा क्रॅनिएटा म्हणतोय. आणि वर्टिब्रेटामध्ये मग 2 सुपर क्लास असतात. एकाला आपण लिहितो पायसेस, एकाला लिहितो टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये हे 4 गोष्टी आहेत, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्ज आणि मॅमल्स. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अलॉंग विथ दॅट बेसिस ऑफ क्लासिफिकेशनच्या अकॉर्डिंग हा क्लास आहे. दॅट मीन्स बॉडी ऑर्गनायझेशन, कुठल्या
ऑर्गॅनिझममध्ये बॉडी सेलची तयार झाली, टिश्यूची तयार झाली, ऑर्गनची तयार झाली की ऑर्गन सिस्टीमची तयार झाली, तर तो तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. देन ॲज वी ऑलरेडी डिस्कस टाइप्स ऑफ सिमेट्री, रेडियल सिमेट्री, असिमेट्री किंवा मग बायलॅटरल सिमेट्री, तर ती बॉडी सिमेट्री तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. देन बॉडी कॅव्हिटी आयदर ॲब्सेंट दॅट इज कॉल्ड असिलोमेट, आयदर पार्शियली प्रेझेंट त्याला आपण लिहितोय सुडोसिलोमेट, आणि कम्प्लिटली प्रेझेंट त्याला आपण लिहितो युसिलोमेट ऑर सिलोमेट. तर त्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या. आणि देन लास्ट तुम्हाला दिसतंय की कुठल्या फायलममध्ये कुठल्या प्रकारची कॅव्हिटी आहे, कुठल्या प्रकारचं सेगमेंटेशन आहे. नाउ बेसिकली जर एखादा ॲनिमल तुम्हाला दिला असेल, अगेन वी डिस्कस अबाउट दी कॉकरोच. कॉकरोच इज अ काइंड ऑफ आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडामध्ये काय काय बघा. सो आर्थ्रोपोडा इट इज युसिलोमेट, having bilateral symmetry, then also having organ system level organization. So you will get 4 mark. 4 पॉईंट लिहिले 2 मार्क मिळतील. एक एक्झाम्पल लिहायचं, दॅट इज मोर दॅन इनफ. ओके, तर हा चार्ट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. पुढे जाऊयात. ओके, अगेन इन सम ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला अशा प्रकारे डायग्राम बेस्ड क्वेश्चन दिसू शकतात. ओके, PYQ जर आपण अनालिसिस केले तर असे क्वेश्चन जास्त दिसतात. ओके, तर कॉकरोच इम्पॉर्टंट आहेच. बलानोग्लॉसस कनेक्टिंग लिंकवर क्वेश्चन येतो, कधी मग नाही आला तर डायग्राम बेस येतो. दोनपैकी एक तरी क्वेश्चन ठेवलाच असतो. देन आयदर कॉर्डिनेट्सला एक आणि नॉन कॉर्डिनेट्सला एक, तसा एक क्वेश्चन आहेच. नॉन कॉर्डिनेटमध्ये तुम्हाला एक तर ऑक्टोपस किंवा कॉकरोच किंवा मग अर्थवॉर्म वगैरे दिल्या जाईल किंवा हायड्रा दिल्या जाईल. आणि कॉर्डिनेट्समध्ये एक तर फ्रॉकसुद्धा काही पेपरमध्ये दिसतोय आपल्याला. अदरवाईज वी आर हॅव्हिंग दिस काइंड ऑफ ॲनिमल्स. तर प्रत्येकाबद्दल 2-2 कॅरेक्टर जर तुम्ही स्टडी केलात आणि डायग्राम प्लस त्यांचे बॉडी पार्ट जर लक्षात ठेवले तर हा चॅप्टर सोपा आहे. देन कधी कधी क्वेश्चन चार्टच्या फॉर्ममध्ये विचारतात. एकाच वेळेस तुम्हाला 2-3 फायलम एकत्र लिहायचे असतात, तर त्याच्यामध्ये काही शब्द दिले असतील, काही तुम्हाला लिहायचे असतील. याच्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे हा चार्ट. आणि हे चार्ट जर प्रिपेअर केले तर 101% यू विल गेट मार्क्स इन दॅट सेक्शन. पुढे जाऊयात. नाव चॅप्टर नंबर 7, शॉर्ट बट स्वीट चॅप्टर. याच्यामध्ये सुद्धा रिपीट जे क्वेश्चन आहेत ते कमीत कमी आहे, कारण क्वेश्चन विचारण्याचा स्कोप जास्त आहे. सो इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी बघा. एक क्वेश्चन आहे, हाऊ कॅन ऑइल स्पिल ऑफ रिव्हर अँड ओशन कॅन बी इरॅडिकेटेड. एक बॅक्टेरिया बघा अल्कॅनोवोरॅक्स. त्या अल्कॅनोवोरॅक्सचं वर्क इथे लिहायचं आहे. काही सुडोमोनासच्या स्पीसीज आहेत. सो ऑल द स्पीसीज वॉट एव्हर द स्पीसीज इन्क्लुडेड इन द युअर टेक्स्टबुक त्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. यू कॅन इझिली हँडल. मायक्रोबियल एन्झाईम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट. हा क्वेश्चन सुद्धा एक IMP म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. मायक्रोबियल एन्झाईमला मागच्या काही वर्षात क्वेश्चन विचारण्याचा त्यांचा कल जास्त आहे. नाव हा पण क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे. ब्रेड स्पॉन्जी कशा होतात. तर तुमच्यासाठी पूर्ण चॅप्टरमधून काही क्वेश्चन घेऊन आलो आहेत. ते क्वेश्चन तुम्ही चांगले करायचे आहेत. त्याच्यापैकी काहीतरी क्वेश्चन तुम्हाला पेपरला 100% दिसतीलच. नाव ब्रेड स्पॉन्जी होण्यामागचं रिझन काय, कार्बन डायऑक्साईड कुठला बॅक्टेरिया तयार करतो, काय करतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. नाव इम्पॉर्टन्स ऑफ बायोफ्यूल. बायोफ्यूल स्टडी करताना याचे अदर डायमेन्शन सुद्धा स्टडी करायचे. अदर डायमेन्शन म्हणजे बायोफ्यूल कुठल्या प्लांटमधून एक्स्ट्रॅक्ट केलं जाते, व्हॉट इज द प्रोसेस, काही मायक्रोब्स यूज होतात का, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. देन द रोल ऑफ मायक्रोब्स इन कंपोस्ट प्रोडक्शन. कंपोस्ट प्रोडक्शन करताना कुठल्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत, ॲरोबिक आहे की ॲनारोबिक आहे, त्यांचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन प्रोडक्शन बेस्ड 2 मार्काचे किंवा 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये एकतर चीज प्रोडक्शन, सगळ्यात महत्त्वाचे याच्यामध्ये आहे व्हॉट एव्हर दी मायक्रोब्स वी आर गोइंग टू यूज, आणि विनेगार प्रोडक्शन. आणि त्याच्यानंतर ऑल मायक्रोब्स इन्क्लुडिंग क्लीन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये मग ऑइल स्पिल असेल किंवा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमिनेशन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. तर इतके क्वेश्चन जर तुम्ही केलात तर दॅट इज मोर दॅन इनफ फॉर दिस चॅप्टर. आता इथे बघा पुस्तकामध्ये हे 2 चार्ट तुम्हाला दिसतात. दॅट इज मोर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. ओके, हा पण IMP चार्ट आहे आणि हा सुद्धा IMP चार्ट आहे. आता इथे काही फ्रुट्स तुम्हाला दिले आहेत आणि त्याचं फर्मेंटेशन किंवा त्याचं जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे ते करण्यासाठी तुम्हाला दिलं आहे अ काइंड ऑफ मायक्रोब्स. आणि हे जे मायक्रोब्स आहेत ते मायक्रोब्स यूज करून आपण कुठला प्रोडक्ट तयार करू शकतो त्याच्याबद्दल तुम्हाला इथे लिहिलं आहे. तर डायरेक्ट हा चार्ट तुम्हाला पेपरला सुद्धा येऊ शकतो. यातले काही शब्द गाळलेले असतील, तुम्हाला ते लिहायचे असतील, तर डायरेक्टली हे चार्ट जसेच्या तसे अभ्यास करायचे. ऑल्सो दिस चार्ट कुठला मायक्रोब्स, कुठला अमायनो ॲसिड्स, काय यूज आहे. इट इज फॉर MCQ ऑर 1 सेंटेन्स किंवा मग मॅच द पेअरमध्ये सुद्धा इकडं काही मायक्रोब्सचे नावं आणि इकडे त्याचे प्रोडक्ट असतील, तर हे चार्ट तुम्हाला त्या प्रकारच्या क्वेश्चनसाठी स्टडी करायचे आहे. चलो नेक्स्ट.
अगेन दिस चॅप्टर कंटेन अ काइंड ऑफ डायग्राम बेस्ड क्वेश्चन, जिथं तुम्हाला बायोफ्युल प्रोडक्शन बद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे आणि हा चार्ट बऱ्याचशा पेपरमध्ये तुम्हाला PYQ मध्ये दिसतो. ओके, नाव नेक्स्ट this diagram is also important, okay, along with the landfill site, okay, आणि यावर तुम्हाला this type of question can be asked, okay. तर असे दोन चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये दिले आहेत, ते तुम्ही स्टडी करायचे along with that this some diagrams. चलो नेक्स्ट चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. खूप जास्त रिपीटेड क्वेश्चन आहे, आपण डिस्कस करू तेवढे करायचे, यू विल गेट फुल मार्क्स. नाव स्टेम सेल काय असतात, स्टेम सेलची डेफिनेशन काय आहे, बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन काय, व्हॉट इज सायटोलॉजी दॅट इज डील्स विथ द सेल स्टडी, त्या डेफिनेशन तुम्हाला करायचे आहेत. देन टाइप्स ऑफ स्टेम सेल, कुठल्या टाईपचे स्टेम सेल असतात आणि त्याचा सोर्स काय आहे, जसं अडल्ट स्टेम सेल आणि आपल्याला एम्ब्रॉयनल स्टेम सेल दिसतात. एम्ब्रॉयनल स्टेम सेल तुम्ही कुठून घेऊ शकता, अम्बिलिकल कॉर्ड असेल किंवा एम्ब्रिओ असेल, आणि अडल्ट स्टेम सेल कुठून मिळतील, ओके, रेड बोन मॅरो वगैरे, तर सोर्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि -135 टू -190 डिग्रीला तो प्रिझर्व केला जातो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं, प्रिझर्वेशनला MCQ येऊ शकतो. नाव सिग्निफिकंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कमर्शियल युटिलायझेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजी विचारण्याची शक्यता आहे. सो कमर्शियल युटिलायझेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजीचे सिग्निफिकन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. देन इथे मेन्शन सुद्धा केलं आहे बघा, कमर्शियल यूज ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. नाव वॅक्सिन आणि वॅक्सिनेशनला हा क्वेश्चन तुम्हाला IMP लक्षात ठेवायचा आहे. ओके, वॅक्सिन्स कशा प्रोड्यूस होतात, वॅक्सिनेशन काय असते, ओके. इडिबल वॅक्सिन कॉन्सेप्ट काय, याच्यावर शॉर्ट नोट्स यायची शक्यता आहे. इडिबल वॅक्सिन ज्याच्यामध्ये ऑलरेडी एक फ्रूट आहे, त्यामध्ये वॅक्सिन इन्क्लूड केली आहे, आपण फ्रूट खाल्लं आपल्या बॉडीला मेडिसिन मिळतील. देन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट टॉपिक. GMOज, याच्यामध्ये बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस काय आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे, कसा तयार केला, बॅसिलस थोरॅन्जेनेसिस काय होता, तर या गोष्टी तुम्ही इथं रीड करायच्या. देन व्हॉट इज बायो फर्टिलायझर, फर्टिलायझरचा यूज, बट बायोलॉजिकल फर्टिलायझर जे यूज झाले आहेत ते काय, कुठल्या प्लांटपासून तयार केले, कुठले त्याच्यामध्ये फायटो जे काही मॉर्फोलॉजिकल स्पेसिमन्स आहेत ते कुठले यूज होतात, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन हा एक महत्त्वाचा टॉपिक, आफ्टर अँड बिफोर द डेथ विच आर द ऑर्गन्स विच कॅन बी डोनेटेड, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यावर एखादा क्वेश्चन तुम्हाला अपेक्षित राहील. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, दॅट इज मेडिसिनल प्लांट्स अँड इट्स कल्टिवेशन. मेडिसिनल प्लांटच्या कल्टिवेशनला एखादा क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता यावर्षी 2026ला. ओके, तर दीज आर सम ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिगार्डिंग बायोटेक्नॉलॉजी. आता याच टॉपिकला जसं आपण क्वेश्चन बोललो, डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुद्धा येतात. तर दीज आर सम ऑफ द डायग्राम ज्या तुम्हाला डायरेक्ट स्टडी करायचे आहेत. डायरेक्ट पेपरला डायग्राम असेल याच्यापैकी कुठली तरी, आणि तुम्हाला नेमिंग लिहायचं असेल. हा टिश्यू कल्चरचा चार्ट आहे, हार्डनिंग कुठे झालं, कॅलस फॉर्मेशन कुठे झालं, रिडिफरन्शिएशन कुठे झालं, त्या गोष्टी तिथं इन्क्लूड करायच्या. देन ऑर्गन्स कुठले कुठले आहेत, हा चार्ट आला तर कशाला काय म्हणायचं, हार्ट वगैरे कुठे आहे, लिव्हर कुठे आहे, किडनी कुठे आहे, तुम्हाला माहिती आहे, इझिएस्ट लेवलचे क्वेश्चन याच्यावर सेट होतात. तर असे सगळे क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहिजे. ऑल्सो वॅक्सिन प्रोडक्शन असेल किंवा एडिबल वॅक्सिन असेल, तर त्यावर तुम्हाला डायरेक्ट असे चार्ट जर दिले असतील तर त्या चार्टच्या खाली दिलेले 1 सेंटेन्स आन्सर तुम्हाला मार्क करता आले पाहिजे. आणि PYQ पेपर तर तुम्ही अनालिसिस केले असेल तर याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन दिसतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा जो काही पॅराग्राफ आहे पेपरमध्ये येऊ शकतो असा, यावर क्वेश्चन स्टेट बोर्डमध्ये डायरेक्ट दिला आहे, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. याच्यामध्ये जेवढेही नावं दिले आहेत मायक्रोब्सचे, ते तुम्हाला अभ्यास करायचे. फॉर द फायटो रेमेडिएशन कोण काम करतो, बायो रेमेडिएशन कोण काम करतो, सुडोमोनासचं काम काय आहे, ओके, क्लिनिंग द हायड्रोकार्बन्स अँड ऑइल पॉल्युटंट. देन टेरिस विटाटा हा प्लांट काय करतो, ओके, आर्सेनिक फ्रॉम द सॉइल, इरॅडिकेशन ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स कोण करतो, तर या सगळ्या गोष्टी, डेनोकॉकसचं काम काय, ओके. सो दीज आर सम ऑफ द इम्पॉर्टन्स पॉईंट्स रिगार्डिंग द बायोटेक्नॉलॉजी. इतका जर तुम्ही अभ्यास केला तर मोर दॅन इनफ, दॅट विल बी ओके. ओके, सोशल हेल्थ चॅप्टर नंबर 9, स्मॉल चॅप्टर 9 आणि 10 जो आहे, चॅप्टर नंबर 9 आणि चॅप्टर नंबर 10चा अभ्यास करत असताना तुम्ही फक्त आणि फक्त सिम्बॉल अभ्यास करायचे पुस्तकातले, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही केलं तरी चालेल. फक्त काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ, कुठले कुठले फॅक्टर आहे, यावर सुद्धा एक छान चार्ट तुम्हाला पुस्तकात मिळेल. तो चार्ट तुम्ही एक प्रिपेअर केला तर त्यावरच क्वेश्चन असेल. देन व्हॉट विल यू डू, याच्यासाठी एक्सरसाइजला एक 3-4 सिच्युएशन दिले आहे.
त्याचपैकी कुठली तरी एखादी सिच्युएशन पेपरला येणार, त्या सगळ्या तुम्ही स्टडी करायच्या. सपोज स्ट्रेस आला तर काय करणार, किंवा एखादा तुमचा मित्र सेल्फी घेतोय गाड्यांसमोर तर काय करणार. ओके, अशा प्रकारचे सगळे सिच्युएशन तुम्हाला स्टडी करायचे आहे आणि देन यू हॅव टू मॅनेज दॅट. स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस जसा परीक्षेच्या वेळेस तुम्हाला येतो, तो स्ट्रेस जर आला तर त्याला कसं मॅनेज करायचं, त्याच्या रेमेडीज पुस्तकामध्ये दिल्या असतील, त्या तुम्हाला स्टडी करायच्या. दॅट इज मोर दॅन इनफ. आणि एक शॉर्ट नोट सायबर क्राईमला आय थिंक इट इज इम्पॉर्टंट, तर ही सुद्धा वाचून द्यायची. दॅट इज फॉर दी सोशल हेल्थ. हा जो चार्ट आहे बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग, हा चार्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे अबाउट दी सोशल हेल्थ. देन जेवढे सिम्बॉल दिसतात पुस्तकामध्ये, ओके, हा स्ट्रेसचा सिम्बॉल असेल, सेल्फी काढतोय, तर या सिम्बॉल किंवा पिक्चर रिलेटेड जे काही क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसतील PYQs मध्ये, ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत. इतके जर केले तर सोशल हेल्थचे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतात. आणि लास्ट चॅप्टर आहे डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, डिझास्टर आपल्यासोबत सुद्धा होऊ नये म्हणून आपण अभ्यास करायचा आहे. तर 10th चॅप्टर दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. यात टाईप ऑफ डिझास्टर सगळ्यात महत्त्वाचा, थोरोली वाचून घ्यायचं. देन डिझास्टर झाल्याच्या नंतर कुठल्या कुठल्या फेजेस आपण मॅनेज करतो. ओके, फेज ऑफ इमर्जन्सी असेल, ट्रान्झिशन फेज असेल किंवा रिकन्स्ट्रक्शन फेज असेल, त्या फेजेसमध्ये कुठल्या कुठल्या रेमेडीज घ्यायच्या असतात, कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो करायच्या असतात, त्या गोष्टी तुम्हाला या टॉपिकमध्ये स्टडी करायच्या. सो दॅट इज मोर दॅन इनफ. इतकं जरी केलं तर तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. फक्त एक आपण शॉर्ट नोट घेऊयात फर्स्ट एडला. फर्स्ट एड काय असते, बेसिक प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि फर्स्ट एड किटमध्ये कुठले कुठले कंटेंट असले पाहिजे ते एक 7-8 नावं जर लक्षात ठेवलात तर दॅट इज मोर दॅन इनफ. आणि एक महत्त्वाची मॉक ड्रिलवर येणारी नोट, ही मात्र तुम्हाला 101% अभ्यास करायची आहे. मॉक ड्रिल आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असेल. मॉक ड्रिलला शॉर्ट नोट यायची शक्यता नाकारता येत नाही. आणि या चॅप्टरमध्ये जेवढे सिम्बॉल आहेत किंवा जेवढे चार्ट आहेत ते जर आपण स्टडी केले तर आय थिंक दॅट इज मोर दॅन इनफ. हे बघ, टाइप्स ऑफ डिझास्टर जसा क्वेश्चन आहे, हा चार्ट जसाच्या तसा अभ्यास करायचा. यातले काही जरी तुम्हाला शब्द आठवले तर यू कॅन हँडल दॅट क्वेश्चन. देन दॅट इज वन चार्ट. ओके, डिझास्टर मॅनेजमेंटचे आस्पेक्ट काय असतात हे रीड करून जायचं. तसाच्या तसा चार्ट जर डायरेक्ट आला, त्यातले 2-3 पॉईंट तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आणि नेक्स्ट हे जे आहे दॅट इज इम्पॉर्टंट चार्ट, हा लक्षात ठेवायचा. ओके, काय आपण फॉलो करतो क्रायटेरिया. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी फर्स्ट एड. फर्स्ट एडला आपण नोट्स म्हटली आहे, नोट येईल किंवा मग डायरेक्ट चार्ट येईल, याच्या दोनपैकी काहीतरी येण्याची शक्यता आहे. आणि व्हॉट एव्हर द सिम्बॉल्स यू हॅव ऑब्झर्व इन दॅट चॅप्टर, ते सगळे सिम्बॉल ओके याच्यामध्ये प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटसाठी हे क्वेश्चन असतात. याच्यापैकी कुठलं तरी चित्र दिलं असेल आणि प्री डिझास्टर तुम्ही काय कराल आणि पोस्ट डिझास्टर काय करणार त्याच्याबद्दलचे क्वेश्चन विचारलेले असतात. अँड अगेन दॅट इज द सिम्बॉल. तर हे सगळे सिम्बॉल किंवा सगळे पिक्चर जे आहेत अबाउट दॅट चॅप्टर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू सो मच.